स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर. आज आपण भारतातील 1954 पासून तर 2024 पर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे आपण पाहणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूया. बघा, भारतरत्नचा इतिहास बघा काय आहे. भारताचे माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी 2 जानेवारी 1954 रोजी या पुरस्काराची स्थापना केली होती. हा पुरस्कार मरणोत्तर देण्याची संकल्पना जानेवारी 1954 मध्ये घोषित केल्यामुळे कायद्यात नव्हती. ठीक आहे. नंतर या प्रतिष्ठित पुरस्काराच्या जानेवारी 1966च्या कायद्यात मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद शेवटी जोडण्यात आली. त्यानंतर 1954 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सर सी व्ही रमन आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारा आहे. त्यानंतर बघा, पुरस्काराबद्दल थोडं दिलेलं आहे. पदक कांस्यामध्ये टाकले आहे. मध्यभागी सूर्यप्रकाश असलेल्या पिपळाच्या झाडाच्या पानाप्रमाणे पदक तयार केले आहे आणि त्याखाली भारतरत्न कोरले आहे. मागील बाजूस भारताचे प्रतीक नक्षीदार आहे आणि देवनागरी लिपीत सत्यमेव जयते कोरले आहे. पांढऱ्या रिबीनचा वापर करून पदक गळ्यात घातले जाते आणि या पुरस्कारामध्ये कोणतेही आर्थिक देणगी नसते. त्यानंतर बघा की भारतरत्न मिळण्याचे सर्व पात्र कोण असतात, म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार हा मिळू शकतो. हा पुरस्कार सुरुवातीला साहित्य, विज्ञान, कला आणि सार्वजनिक सेवामधील कामगिरीसाठी मर्यादित होता. परंतु भारत सरकारने 2011 मध्ये मानवी प्रयत्नांचे कोणतेही क्षेत्र समाविष्ट करण्याची अटीचा विस्तार केला. भारतरत्न हा फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जावा अशी कोणतीही लेख तरतूद नाही. अलीकडेच भारत सरकारने भारतरत्नासाठी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच्या पात्रतेसाठी मार्गदर्शक तत्वामध्ये बदल केला आहे. एवढी लोक पात्र असतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोण ठरवतो भारतरत्न पुरस्कार देण्याचा, तर भारतरत्नासाठीच्या शिफारसी पंतप्रधान राष्ट्रपतीकडे करतात. त्यानंतर वार्षिक पुरस्काराची संख्या विशिष्ट वर्षात जास्तीत जास्त 3 पर्यंत मर्यादित असते. आणि यानंतर एक वाद झाला होता की 1992 मध्ये सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता, परंतु सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचा कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने हा पुरस्कार नाकारला होता. त्यानंतर बघा, आता 1954 साली हा पहिला पुरस्कार सी राजगोपालाचारी यांना मिळाला. 1954 साली भारतीय राजकारणी, स्वातंत्र्य कार्यकर्ते, वकील आणि इतिहासकार आणि राजकारणी हे आहेत. ठीक आहे. त्यानंतर राजगोपालाचारी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 साली हा पुरस्कार मिळाला. ते भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती सुद्धा होते. याच्यानंतर सी व्ही रमन यांना सुद्धा 1954 साली मिळाला. बघा, तर प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रात अतुलनीय काम करणारे भौतिकशास्त्र या क्षेत्रात त्यांना मिळाला आणि यांना भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार हे सुद्धा मिळालेलं आहे. त्यानंतर बघा, भगवान दास यांना 1955 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे आणि भारतीय थिऑसॉफिस्ट आणि ब्रिटिश भारतच्या केंद्रीय विधानसभेचा एक भाग आहे. यांना 1955 साली मिळाला. त्यानंतर बघा, एम विश्वेश्वरय्या यांना सुद्धा 1955 सालीच मिळाला आणि तो सिव्हिल इंजिनियर अँड स्टेट्समॅन या क्षेत्रामध्ये मिळाला. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा 1955 मध्येच मिळाला आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यानंतर बघा, गोविंद वल्लभ पंत यांना हा पुरस्कार 1957 साली मिळाला. हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, आधुनिक भारताच्या शिल्पकारापैकी एक होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, धोंडो केशव कर्वे यांना 1958
या साली भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि हे एकमेव भारतरत्न मिळणारे धोंडोबो केशव कर्वे हे आहेत आणि महिला कल्याण क्षेत्रातील भारतीय एक समाजसुधारक म्हणून या क्षेत्रात त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा विधानचंद्र रॉय यांना 1961 एक प्रख्यात भारतीय चिकित्सक, शिक्षक तज्ज्ञ, परोपकारी, स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी या क्षेत्रात हा यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि यांनी 1948 पासून पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून यांनी काम केलं. त्यानंतर बघा पुरुषोत्तम दास टंडन यांना हा पुरस्कार 1961 साली मिळालेला आहे. तर उत्तर प्रदेश भारतातील एक स्वातंत्र्य सैनिक होते. त्यानंतर बघा हिंदीला भारताच्या राज्यभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी यांची प्रचंड प्रयत्न होता. ठीक आहे, या क्षेत्रात यांना हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आणि हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. बघा त्यानंतर झाकीर हुसेन यांना 1963 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आणि हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्यानंतर बघा पांडुरंग वमन काने यांना 1963 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि भारतशास्त्रज्ञ आणि संस्कृत अभ्यासक या क्षेत्रात यांना मिळाला. त्यानंतर बघा लाल बहादूर शास्त्री यांना 1966 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. ठीक आहे. त्यानंतर इंदिरा गांधी यांना 1971 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान म्हणून यांनी कामगिरी केली. त्यानंतर बघा व्ही गिरी यांना 1975 साली भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि हे भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून यांनी काम केलं. आणि त्यानंतर बघा के कामराज यांना 1976 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ते होते. ठीक आहे. यानंतर बघा मदर तेरेसा यांना 1980 या साली भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि हे एक अल्बेनियन भारतीय रोमन कॅथलिक नन अँड मशिनरी या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बघा विनोबा भावे यांना 1983 अहिंसा आणि मानवी हक्काचे भारतीय पुरस्कर्ते. ठीक आहे, यांना 1983 साली भारतरत्न पुरस्कार हा मिळाला. त्यानंतर बघा खान अब्दुल गफार खान यांना 1987 साली हा भारतरत्न पुरस्कार मिळाला. हे एक पश्चिमतून स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. ठीक आहे. त्यानंतर MG रामचंद्रन यांना 1988 या साली हा पुरस्कार मिळाला. एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि राजकारणी होते. ठीक आहे. यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केले. त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी हे या क्षेत्रात यांना मिळाला. आणि समाजसुधारक जो दलित बौद्ध चळवळीचा एक भाग होता. ठीक आहे, या क्षेत्रामध्ये यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. यानंतर बघा नेल्सन मंडेला यांना सुद्धा 1990 या साली भारतरत्न हा पुरस्कार मिळाला. एक दक्षिण आफ्रिकेच्या क्रांतिकारक म्हणून, राजकीय नेता आणि परोपकारी ज्याने दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष म्हणून काम स्वीकारले होते आणि यांना या क्षेत्रात भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर बघा राजीव गांधी यांना 1991 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि एक भारतीय राजकारणी ज्याने भारताचे 6वे पंतप्रधान म्हणून काम केले होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना सुद्धा 1991 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून यांनी काम केलं. यानंतर आहेत मोरारजी देसाई यांना 1991 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि हे एक भारतीय स्वतंत्र कार्यकर्ते आणि भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून यांनी कामकाज पाहिले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा अब्दुल कलाम आझाद यांना 1992
मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि एक भारतीय विद्वान, स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यानंतर J.R.D. टाटा यांना 1992 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, सत्यजित रे यांना 1992 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा, लेखक, संगीतकार, ग्राफिक कलाकार, गीतकार आणि लेखक या क्षेत्रात हा पुरस्कार यांना देण्यात आला. त्यानंतर अरुण असफ अली यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि हे एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि दिल्लीचे पहिले महापौर म्हणून यांनी कामकार केला. ठीक आहे. त्यानंतर बघा, गुलजारीलाल नंद यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि बघा, कामगार समस्येमध्ये तज्ज्ञ असलेले भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ या क्षेत्रात यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा 1997 सालीच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, MS सुबुधलक्ष्मी यांना 1998 मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळण्यात आला. ठीक आहे. मदुराई, तामिळनाडू येथील भारतीय कर्नाटक गायक होत्या आणि या क्षेत्रात यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बघा, चिदंबरम सुब्रमण्यम, ठीक आहे, यांना 1998 या साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते म्हणून देण्यात आला. ठीक आहे. त्यानंतर बघा, जयप्रकाश नारायण यांना 1999 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि भारतीय स्वतंत्र कार्यकर्ते, सिद्धांतकार, समाजवादी आणि राजकीय नेते म्हणून या क्षेत्रात यांना देण्यात आला. त्यानंतर बघा, अमर्त्य सेन यांना 1999 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या क्षेत्रात यांना देण्यात आला. त्यानंतर बघा, गोपीनाथ बोरदोलोई यांना 1999 साली हा पुरस्कार देण्यात आला आणि आसामचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यांनी कामकाज सांभाळला. त्यानंतर बघा, रविशंकर यांना सुद्धा 1999 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक भारतीय संगीतकार आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे संगीतकार म्हणून यांना ओळखले जाते आणि या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर लता मंगेशकर यांना सुद्धा 2001 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला आणि भारतीय पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शक या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर बघा, बिस्मिल्ला खान यांना 2001 साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शहनाईला लोकप्रिय करण्याचे श्रेय भारतीय संगीतकारालाच आहे. या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भीमसेन जोशी यांना 2009 या साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हे कर्नाटकातील एक भारतीय गायक आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, CNR राव यांना 2014 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सध्या भारताच्या पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. ठीक आहे. या क्षेत्रामध्ये यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आणि भारतीय राष्ट्रीय संघाची माजी कर्णधार आणि क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजापैकी एक आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, मदन मोहन मालवीय यांना 2015 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक भारतीय शिक्षक, तज्ज्ञ आणि राजकारणी ते होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, अटल बिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार 2015 मध्ये प्रदान करण्यात आला आणि भारतीय राजकारणी आणि कवी या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून
3 वेळा काम केले. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जी यांनी काम केले. ठीक आहे. त्यानंतर बघा नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार यांना देण्यात आला. त्यानंतर बघा भूपेन हजारिका यांना 2019 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाममधील भारतीय पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार, गायक, कवी आणि चित्रपट निर्माता या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर कर्पूरी ठाकूर यांना 2024 मध्ये राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर बघा लालकृष्ण अडवाणी यांना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि माजी राजकारणी आणि उपपंतप्रधान यांनी हा कारभार सांभाळला. त्यानंतर बघा PV नरसिंह राव यांना 2024 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला आणि हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्यानंतर चौधरी चरण सिंग यांना सुद्धा 2024 सालीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हे माजी पंतप्रधान होते. त्यानंतर बघा S स्वामीनाथन यांना सुद्धा 2024 मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि हे शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून यांना सुद्धा ओळखलं जाते आणि या क्षेत्रामध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.